मी शिकू का रे आज? तुले काय का भेंड बापाने त्या पुसांना रणजितले तिथं सर. तू गंगा पोया येऊन जाऊन महाराज पलटतं पण बाकी आहे नाही का इथं. तो भूषण आहे, तो वैभव आहे, चिलमिली आहे, यायला कशी मत मार देत राहते तू. मी तर कशी बोललो तुला खटीतल्या सुत्राच्या. माझ्या मागं टेन्शन आहे तिथं मलाच मॅडकून आहे तू. किती टेन्शन आहे मग? 7% टेन्शन आहे ते आमच्या मग किती आमचं आम्हाला माहीत. हां तो नंतर घेतो विषय. सर त्या ते सर येऊन राहिला आता वैदिकडे मला का ते चिलमिला तिकडे कर तू बस मग त्याला बोला. माझ्या नोट पेपर सन्मान जर सरनं म्हटलं का इथं कोण बसेल मी नाव सांगतो. कुठे गेलता रे एवढा दिवस? शाळेत कोण नाही आलता? बर्ड फ्लू झालता सर मध्ये. बर्ड फ्लू त्या फक्त पक्षीले होते, माणसाले होत नाही ना? तुम्ही मला माणूस समजस कधी? नेहमीच तर मला मुर्गा करता, कोंबडा करता, मग काय मग बर्ड फ्लू नाही म्हणता काय होईल मला? स्वाईन फ्लू? सर मला एक नाही समजत. गुगल झालं, मायक्रोसॉफ्ट झालं, ते फेसबुक झालं, ते ॲपल झालं, याचे तर मला सरे माणसंच आहे. हां तर मग ह्या पोट्ट्या एवढं मोठं मार घेऊन काय करते? ह्या इथं मार्ग घेते करत काहीच नाही, शिवाय आम्हाला आमच्या घरी खा लागते. ते त्याची पोट्टी बाय एवढे मार्ग भेटले तू काय बामट्या थुत्राच्या वाकसल्या तोंडाच्या असं आम्हाला घरी बोलते आमचे मायबाप. तर लय तोंड चालते रणजित. एक प्रश्नाचं उत्तर दे मला. विचारा सर काही विचारा. मग तोंड चालते कारण की मग डोकं चालते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो मी. मला सांग, एक बायको एका घंट्यात 30 पोळ्या बनवते, तर 3 बायका एका घंट्यात किती पोळ्या बनवान? तू दे रे वैभव उत्तर पहिले. एक बायको एका घंट्यात 30 पोळ्या बनवते, तर 3 बायका एका घंट्यात 30 आणि 3 बायका 30 आणि 30 पोळ्या बनवून. नाही 90 पोळ्या. तू सांग रे भूषण. एक बायको एका घंट्यात 30 बनवते, तर 3 बायका एका घंट्यात सर 100 पोळ्या बनवून. कशा रे 100? एक जण उंडे करून देईन, एक जण लाटून देईन. उंडे करून देणार लाटून देणार हे लवकर देईन तर शकणं लवकर होते. त्याच्यानं मग 100 पोळ्या होईन त्या एका घंट्यात. पोळ्या तू सांग. सर मला उपास आहे आजचा, त्याच्याने पोळ्याबद्दल काही बोलू शकत नाही, नाही तर मला उपास बाटून देईन. तू सांग रणजित. सर प्रश्न काय होता? एक बाई एका तासात 30 पोळ्या करते, तर 3 बाया एका तासात किती पोळ्या करेल? एकही नाही करणार सर. बाप्पा एकही नाही? कहून? कारण सर ते पहिले एक बायको होती ते कामं करण. तिघे जण जर सांगायला तुम्हाला माहिती आहे बायाचे धंदे काय. याच्या पोटात पचत नाही, तिच्या पोटात पचत नाही, तिच्या पोटात पचत नाही. तिघं जणी लागल्या मग गोष्टी हाकलाले राहिल्या पोळ्याच्या. म्हणून एका ठिकाणी जर एक बायको असली तरच काम होऊ शकते. आणि त्या जर गोंगाटा जमा झाला तर काम काहीच होऊ शकत नाही. म्हणून 3 बायका काहीच काम करू शकत नाही. पोळ्या राहिला उंडा व्हायला तो तसाच. बरोबर आहे सर रणजितचं, बरोबर आहे. हो सर मी विचारू काय प्रश्न? मला नाही लय दिवस एक प्रश्न खटकून राहिला. विचार. तर ह्या पण डोक्यात पोळ्या प्रश्न येते. ह्याच एक मोठा म्हणजे विषय होऊन राहिला. ठीक आहे तरी विचार. मी काय म्हणतो सर, ते लहान ABCD आणि मोठी ABCD याच्यात किती वर्षाचा फरक असेल? तुमच्यासारखा मला क्लास कैसाकच भेटत नाही रे बा. भले विचार पोट्टा आहे तुम्ही. एका टोपल्यात 10 आंबे आहे, समजा त्यातले 3 आंबे सडले, तर किती आंबे राहिले? कोण सांगते? सर मी सांगतो. सांग भूषण. 7 आंबे सर. अच्छा. अजून कोण सांगते? नाही हो सर 7 नाही 10 राहते. कारण की ते एका टोपलीत 10 आंबे होते म्हणता, 3 सडले. सडून काय ते केव्हा झाले काय? नाही बा आता आम्ही सोडला, आता आम्ही राहत नाही, आम्हाला केव्हा वाजाय ते तर आंबेच राहील ना. तर 7 थे सडलेले 3 टोटल 10 आंबे राहील. भूषणला काय येते भेंड? बाप्पा म्हणजे तुला ते द्यायला आहे. थांब तुला त्या एक प्रश्न विचारतो, सांग बरं उत्तर. विचारा ना तुम्हाला वाटून राहिला. एक कोळा आहे ज्याचं वजन 5 किलो आहे. सर तुम्हाला पहिलेच सांगितलं आपल्याला हे कोहळ्याचा प्रश्न जमत नाही. मला उपास मी त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. त्याच्याने तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही उद्या विचारजा. आज उपास असल्या कारण मी उत्तर देऊ शकत नाही. ठीक आहे सर, उद्या विचारजा. ठीक आहे, ह्या प्रश्न मी उद्या विचारून उद्या आठवण करून देतो. चला येतो मग. अभ्यास करा मस्त. ठीक आहे. हां टेस्ट काही आज नाही, उद्या घेऊ आपण.